नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सगळे? मी सौ गायकवाड आपले ऑनलाईन एज्युकेशनमध्ये सहर्ष स्वागत करते. वर्ग 9वी विषय इतिहास पाठ 4 आर्थिक विकास. विद्यार्थी मित्रांनो, मुळात आपल्याला या खाली दिलेल्या सगळ्या कन्सेप्ट समजून घ्यायच्या आहे. सर्वप्रथम मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय? मिश्र अर्थव्यवस्था कोणकोणत्या क्षेत्रात राबवली जाते? पंचवार्षिक योजना म्हणजे काय आणि पंचवार्षिक नियोजनाचे मूलभूत तत्व कुठली? सर्वप्रथम आपण बघूया मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे नेमकं काय. विद्यार्थी मित्रांनो, भारताच्या आर्थिक धोरणाचा अभ्यास आपण या प्रकरणात करत असताना आपल्याला मिश्र अर्थव्यवस्थेबरोबरच पंचवार्षिक योजना आणि त्यांचे यशापयश, तसंच बँकांचे राष्ट्रीयकरण, वीजकलमी कार्यक्रम, गिरणी कामगारांचा संप आणि 1991चे नवे आर्थिक धोरण यांचा विशेषत्वाने अभ्यास करायचा आहे. त्यात आपण सुरुवातीला बघत आहोत मिश्र अर्थव्यवस्था. भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच आपण कोणत्या प्रकारच्या अर्थव्यवस्थेचा स्वीकार करायचा याविषयी अनेक लोकांनी विचारमंथन केलं. त्यामध्ये प्रधानमंत्री पंडित नेहरू यांनी कोणताही टोकाचा मार्ग स्वीकारण्याऐवजी मध्यम मार्गाचा अवलंब केला. काही देशांमध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्था होती, तर काही देशांमध्ये समाजवादी अर्थव्यवस्था होती. प्रत्येक अर्थव्यवस्थेचे काही फायदे आणि तोटे असतात. भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादनाची साधने खाजगी मालकीची असतात, तर समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादनाची साधने समाजाच्या म्हणजेच शासनाच्या मालकीची असतात. विद्यार्थी मित्रांनो, मी पुन्हा एकदा सांगते भांडवलशाही आणि समाजवादी अर्थव्यवस्थेमधला फरक. भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादनाची साधने खाजगी मालकीची असतात, तर समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादनाची साधने समाजाच्या म्हणजेच शासनाच्या मालकीची असतात. मिश्र अर्थव्यवस्थेच्या खाजगी आणि सामाजिक अशा दोन्ही क्षेत्रात कार्य करते आणि आधुनिक भारताचा आर्थिक विकास साधण्यासाठी दोन्ही अर्थव्यवस्थांपेक्षा मिश्र अर्थव्यवस्थेला भारताने प्राधान्य दिले आहे. या अर्थव्यवस्थेत आपणास 3 भाग दिसून येतात. तर 3 भाग कुठली कुठली ते आपण पहिल्यांदा बघूया. सार्वजनिक क्षेत्र, खाजगी क्षेत्र आणि संयुक्त क्षेत्र. आता सार्वजनिक क्षेत्र या क्षेत्रातील उद्योगधंदे पूर्णपणे सरकारच्या नियंत्रणाखाली व व्यवस्थापनाखाली असतात. उदाहरणार्थ संरक्षण, साहित्य, उत्पादन. संरक्षण, साहित्य, उत्पादन असे मी हळूहळू बोलले, त्याला कारण असं आहे, संरक्षण म्हणजे डिफेन्सचं जे काही साहित्य तयार होतं त्याचं जे उत्पादन होतं त्या उत्पादनामध्ये पूर्णपणे हे सार्वजनिक क्षेत्र आहे, म्हणजे पूर्ण त्याच्यावरती होल्ड हा सरकारचा असणार आहे. खाजगी क्षेत्र म्हणजे या क्षेत्रातील उद्योगधंदे पूर्णपणे खाजगी उद्योजकांच्या मालकीचे असतात. अर्थातच त्यावर सरकारी देखरेख आणि नियंत्रण असतंच, म्हणजे सरकार या खाजगी लोकांना काही आपलं मनमानी कारभार करायला लावेल असं नाही, त्याच्यावरती सरकारचं देखरेख असतेच, परंतु मालकी मात्र खाजगी उद्योगांचीच असते. उदाहरणार्थ उपभोग्य वस्तू, आता वेगवेगळ्या प्रकारचे जे काही तुम्ही ब्रँड्स घरी वापरतात त्याचा आपण इथे विचार करू शकतो की कुठल्या खाजगी कंपन्यांचे ब्रँड आपण वापरतो ते तुम्ही बघू शकता. संयुक्त क्षेत्र, या क्षेत्रात काही उद्योग खाजगी उद्योजकांच्या मालकीचे तर काही सरकारी व्यवस्थापनाखाली चालवले जातात. मिश्र अर्थव्यवस्था सुरळीत चालवण्यासाठी खाजगी व सार्वजनिक क्षेत्र यात सुसंवाद असणं गरजेचं आहे. या अर्थव्यवस्थेत एकच उद्दिष्ट आहे, ते म्हणजे अधिकाधिक उत्पादन आणि मोठ्या प्रमाणावर लोकसहभाग. बघा, मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय येतो की सगळ्यात जास्त महत्त्वाचं काय आहे की अर्थव्यवस्था सुरळीत चालली पाहिजे आणि खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रामध्ये एक सुसंवाद असला पाहिजे आणि त्याचबरोबर या व्यवस्थेमध्ये अधिकाधिक उत्पादन झालं पाहिजे आणि लोकांचा सहभाग यामध्ये झाला पाहिजे. जास्तीत जास्त लोकांना कामही मिळालं पाहिजे. या व्यवस्थेत भांडवलशाही व समाजवादी अर्थव्यवस्थेतील चांगले गुण एकत्र आणण्याचा प्रयत्न केला आहे. उदाहरणार्थ नफ्याची प्रेरणा मिळाली पाहिजे, उपक्रमशीलता वाढली पाहिजे, नियमांचं पालन झालं पाहिजे, कालबद्ध नियोजन इत्यादी गोष्टी मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये दुर्लक्षून चालणार नव्हत्या. त्यामुळे याच्यावरही भरपूर प्रमाणात काम केलं गेलं. या व्यवस्थेत देशहिताला प्राधान्य देण्याची प्रवृत्ती असते. आता आपल्या धड्याचं नावच आहे आर्थिक विकास. आता अर्थ म्हणजे पैसे, तर पैशांचा विकास. तर या व्यवस्थेने काय होणार होतं की देशातील जी काही व्यवस्था आहे
आर्थिक व्यवस्था आहे ती चांगली होण्यासाठी, म्हणजे पैसे वाढण्यासाठी आणि लोकांना चांगलं राहणीमान आणि त्यांच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या सोयी आणि उपलब्धता मिळवून देण्यासाठी हे करणं गरजेचं होतं. दीर्घकालीन विकासावर अधिक भर देण्यात येतो. संरक्षण, शास्त्रीय संशोधन, शिक्षण, रस्ते, रेल्वे, कालवे, बंदरे आणि विमानतळ उभारणी ही क्षेत्र भरपूर भांडवल गुंतवणूक लागणारी, पण फळ मात्र उशिरा देणारी आहेत. या क्षेत्रात खाजगी उद्योजक मोठ्या प्रमाणात पुढे येत नाहीत. अशा वेळी सरकारलाच पुढाकार घ्यायला लागतो. मी विद्यार्थी मित्रांनो आत्ताच मगाशी म्हटले की आर्थिक विकास कुठल्या कुठल्या घटकातून होऊ शकतो. तर उदाहरणार्थ मी तुम्हाला जे सांगितलं आता की संरक्षण म्हणजे डिफेन्स, त्यात शास्त्रीय संशोधन, शिक्षण, रस्ते, रेल्वे, कालवे, बंदरे आणि विमानतळ या सगळ्यांमध्ये भरपूर भांडवल लागतं, भरपूर गुंतवणूक करावी लागते. त्याचं फळ मात्र उशिरा मिळतं. परंतु जेव्हा याची फळं मिळायला लागतात तेव्हा खऱ्या अर्थाने देशाचा विकासही दिसून येतो आणि आर्थिक विकाससुद्धा झालेला दिसून येतो. ज्या देशाचं डिफेन्स किंवा संरक्षण चांगलं किंवा संशोधनाच्या याच्यामध्ये देश पुढे गेलेला असेल, त्याचे रस्ते, रेल्वे, कालवी, बंदरं, विमानतळं अतिशय चांगल्या पद्धतीने, शिक्षण पद्धती चांगली असेल तर ऑटोमॅटिकली आपल्या देशाचा विकास झाला आहे हे लक्षात. म्हणजे हे लाँग टर्ममध्ये ह्या काय आहेत, ज्याला म्हणतो आपण, ह्याच्या जे काही तुम्हाला दिसणार आहेत फायदे हे लाँग टर्ममध्ये दिसणार आहेत, लगेचच त्याचे कुठल्याही प्रकारचे फायदे होत नाही. वरील पद्धतीने मिश्र अर्थव्यवस्थेचे प्रारूप वापरून आणि पंचवार्षिक योजनांचा स्वीकार करून भारताने विकासाची वाटचाल सुरू केली. 1973च्या औद्योगिक धोरणाने विकासाची गती वाढली. या धोरणानुसार अवजड उद्योजक घराणी व परकीय उद्योग यांचा प्रभाव आटोक्यात आणणे आणि प्रादेशिक विकासाचा समतोल साधणे या गोष्टींना प्राधान्य दिलं गेलं आणि लघुउद्योग, ग्रामोद्योग, घरगुती उद्योग यांच्यावरती जास्तीत जास्त विकासावर भर दिला गेला, लक्ष दिलं गेलं. म्हणजे सरकारकडे हे क्षेत्र लक्ष देण्यासाठी सरकारने याला सुरुवात केली. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं असेल की मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय, मिश्र अर्थव्यवस्थे कोणत्या कोणत्या क्षेत्रात राबवली गेली. आता आपण पुढचा भाग बघणार आहोत. तिसरा मुद्दा आपला पंचवार्षिक योजना म्हणजे काय. विद्यार्थी मित्रांनो, कुठल्याही गोष्टीचं जर तुम्हाला फळ हवं असेल किंवा फळ म्हणजे फ्रूट नव्हे बरं का, तर फळ म्हणजे कुठल्याही गोष्टीचा विकास कसा घडवून आणायचा, तर त्याच्यासाठी तुमच्याकडे नियोजन असणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ तुम्हाला परीक्षा द्यायची असेल तर तुम्ही परीक्षेसाठी भरपूर अभ्यास करतात, अभ्यासाचं नियोजन करतात, एक वेळ देतात विशिष्ट पद्धतीचे आणि त्या पद्धतीने तुम्ही सतत कार्यरत राहतात, तेव्हा कुठे जाऊन तुम्हाला चांगले मार्क मिळतात. तर आता आपल्याला बघायचं आहे की आपल्या देशाचा आर्थिक विकास घडवून आणण्यासाठी आपण कुठल्या कुठल्या योजना. तर यात पहिली आपली आहे पंचवार्षिक योजना. भारत स्वतंत्र होईपर्यंत परकीय राजवटीमध्ये आणि भारताचं पुरेपूर आर्थिक शोषण इंग्रज लोकांनी केलेलं होतं. दारिद्र्य आलेलं होतं, लोकसंख्या फार वाढलेली होती, निकृष्ट दर्जाचं राहणीमान होतं, बेकारी होती. त्याचबरोबर शेती आणि इतर उद्योगधंदे जर बघितले तर उत्पादन क्षमता आणि ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान या संबंधी खूपच आपण मागासलेलो होतो. अजिबात आपल्याकडे कुठल्याही प्रकारच्या कुठल्या सोयीसुविधा उपलब्ध नव्हत्या. अतिशय बिकट समस्या देशासमोर होत्या आणि त्या सोडवण्यासाठी नियोजनाची गरज होती. 1950मध्ये भारत सरकारने नियोजन मंडळाची स्थापना केली. यामध्ये प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू हे या मंडळाचे प्रथम अध्यक्ष होते. या मंडळाने कृषी आणि ग्रामीण विकास, संतुलित उद्योगीकरण, किमान जीवनमानाची तरतूद, लोकशाहीशी सुसंगत असा आर्थिक विकास, नियोजनाची आखणी व अंमलबजावणी यामध्ये लोकांचा सहभाग आणि व्यक्तीचा विकास करणारी 5 वर्षाची योजना तयार केली. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला अतिशय सोप्या आणि सरळ शब्दात पुन्हा एकदा सांगते की जे काही हे पंचवार्षिक योजना आहे त्याचा मुळात अर्थ काय आहे. तर मुळात अगदी शेतीपासून ग्रामीण विकासाचा, संतुलित उद्योगीकरणाचा, तसंच किमान जीवनमानाची तरतूद तरी लोकांपर्यंत सुसंगत पद्धतीने पोचावी, आर्थिक विकास व्हावा, नियोजनाच्या आखणी व्हावी, त्याची अंमलबजावणी व्हावी, लोकांचा सहभाग जास्तीत जास्त व्हावा, प्रत्येक व्यक्तीचा, समाजामध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा विकास करणारी ही पंचवार्षिक योजना तयार व्हावी. आणि ही योजना म्हणजेच पंचवार्षिक योजना, म्हणजे प्रत्येक व्यक्तीचा, प्रत्येक समाजातल्या व्यक्तीचा इथे विचार केला गेलेला आहे. आता नियोजनाचे मूलभूत तत्व.
एखाद्या देशातील साधनसामग्रीचे प्रमाणशीर वाटप व तेथील मनुष्यबळाचा योग्य वापर त्या देशातील जनतेच्या गरजा भागवण्यासाठी झाला पाहिजे. हे नियोजनाचे सर्वसामान्य तत्व आहे. आता नियोजन करण्याचं मुख्य काय, नियोजन तुम्ही कशाच्या बेसिसवर करतात. आणि मगाशी मी उदाहरण जे सांगितलं तुमच्याबद्दल, की तुमची परीक्षा असेल तर तुम्ही परीक्षेच्या अकॉर्डिंग नियोजन करता. तर ते नियोजन कशाच्या बेसिसवर करता, तर तुमच्याकडे असलेली पुस्तकं, तुमच्याकडे असलेल्या त्या पुस्तकातून धडे आणि त्याच्यातून असलेले मुख्य प्रश्न, त्याचबरोबर ह्या प्रश्नांची उत्तरं कशा पद्धतीने लिहावी त्याची एक टेक्निक असते. तर सेम वे तुमच्याकडे असलेल्या साहित्यामध्ये तुम्हाला जे काही मिळवायचं आहे आणि तुम्हाला जे काही प्रेझेंट करायचं आहे त्याच्यावर तुमचं नियोजन. तर सेम वे एखाद्या देशातील साधनसामग्रीचे प्रमाणशीर वाटप म्हणजे एका विशिष्ट पद्धतीने त्याचं वाटप झालं पाहिजे. कुठं जास्त कुठं कमी, म्हणजे तुम्ही गणिताचा अभ्यास जास्त केला आणि भूगोलाचा कमी केला असं चालतं का. तसंच प्रमाणशीर वाटप असला पाहिजे. मनुष्यबळाचा योग्य वापर झाला पाहिजे, म्हणजे माणसाकडनं काम करून घेतलं पाहिजे आणि त्या बळाचा उपयोग व्यवस्थित म्हणजे अतिशय व्यवस्थित पद्धतीने, ना जास्त ना कमी, आलं लक्षात, ना जास्त ना कमी अशा पद्धतीने त्या व्यक्तीचा उपयोग करून घेतला पाहिजे आणि त्याच्यासुद्धा गरजा भागवल्या गेल्या पाहिजे. प्रत्येक व्यक्तीच्या गरजा त्याला कधी भागवता येतील, जेव्हा त्याच्याकडे करन्सी म्हणजे पैसा येईल, अर्थ येईल, संपत्ती येईल तेव्हा. आता योजनांची उद्दिष्ट बघूया. योजनांची उद्दिष्ट प्रमुख 10 आहेत. ती म्हणजे आपण आता बघूया योजनांची उद्दिष्ट. उत्पादनात वाढ झाली पाहिजे, उद्योगधंदे व औद्योगिकरण यांच्यात झपाट्याने वाढ झाली पाहिजे, कृषी क्षेत्रात आणि कृषी उत्पादनात वाढ झाली पाहिजे, रोजगार उपलब्ध व मनुष्यबळाचा उपयोग झाला पाहिजे, प्राप्ती आणि संपत्ती यामधली जी विषमता आहे म्हणजे मिळालेलं आणि त्यातनं मिळालेली संपत्ती यामध्ये विषमता दूर झाली पाहिजे, वस्तूंच्या किमती स्थिर पातळीवर ठेवणं. आता वस्तूंच्या किमती जर सतत फ्लक्च्युएट व्हायला लागल्या, की असं आहे की मागच्या महिन्यात आपण 15 रुपये किलोने कांदा घेतला आणि एकदम सडन तो दुसऱ्या महिन्यामध्ये 60 रुपये किलोने होत असेल, तर हे फ्लक्च्युएशन जर झालं तर लोकांची जी रोजची घेण्याची क्षमता आहे, जे काही मटेरियल घेण्याची क्षमता आहे किंवा आर्थिक स्थिती आहे त्याच्यावरती बराचसा बर्डन येऊ शकतं. त्यामुळे वस्तूंच्या किमती स्थिर ठेवणं गरजेचं आहे. कुटुंब नियोजन करून वाढत्या लोकसंख्येला आळा घालणं. तुम्हाला माहिती आहे की वाढत्या लोकसंख्येमुळे किती प्रॉब्लेम्स येऊ शकतात, त्याच्यावरती आपण चर्चा करायला गेलो तर आपल्याला एक दिवसही कमी पडेल. त्यामुळे कुटुंब नियोजनाचं गरज आहे. म्हणजे एका घरामध्ये दोन किंवा दोनपेक्षा जास्त मुलं, 3पेक्षा जास्त मुलं असतील तर प्रॉब्लेम येऊ शकतात. खर्च वाढतो. शिक्षण पद्धतीमध्ये परत शैक्षणिक दृष्टिकोनातून पण मुलांना बऱ्याचशा गोष्टींचा सामना करावा लागतो. दारिद्र्य निवारण करून राहणीमान उंचावणे. कुठल्याही परिस्थितीमध्ये लक्षात घ्या की माणसाला केव्हा प्रॉब्लेम्स येतात, जेव्हा त्याच्याकडे पैसे नसतात. लक्षात घ्या, आपण आर्थिक विकास शिकतोय त्याच्यामुळे तुम्ही लक्षात घ्या की आपल्याला बरीच लोक म्हणतात की काही नाही, पैसा मॅटर करत, मनी डझंट मॅटर असं म्हणणारी लोक आहेत. पण नाही, तुमच्याकडे जर सोयीसुविधा असतील, तुमच्याकडे जर व्यवस्थित पैसा असेल, पण तो पैसा कशा मार्गाने येतो ही गोष्ट पण खूप महत्त्वाची आहे. तर पैसा तुम्ही कमवत असाल, एखाद्या चांगल्या पोस्टवरती असाल, तर तुम्हाला ह्या खूप बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्याला तुम्हाला खूप त्रास सहन करायला लागत नाही. त्यामुळे खूप गरजेचं आहे की तुमचं राहणीमान सुधारलं पाहिजे, तुम्हाला शिक्षण घेता आलं पाहिजे आणि तुम्हाला 2 वेळचं चांगलं अन्न मिळायला पाहिजे. इतक्या गोष्टी आपल्याकडे असल्या तर आपण सुखी समाधानी समजतो स्वतःला. तर दारिद्र्य निवारण करणं हा पण एक महत्त्वाचा घटक आहे. सामाजिक सेवांचा विकास करणं, आणि हे फक्त आपल्यापुरता मर्यादित नाही आहे, हे आपल्या पूर्ण देशात झालं पाहिजे. फक्त एकच जण श्रीमंत होऊन चालणार नाही. सगळ्यांनी या प्रॉब्लेममधून बाहेर पडण्यासाठी काय करावं हे सरकारने नियोजन केलेलं आहे. आर्थिक क्षेत्र स्वावलंबी करणे. आर्थिक क्षेत्र सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे स्वावलंबी करणं, ज्याच्यामध्ये आपण म्हणतो स्वावलंबन म्हणजे काय, स्वतःच्या पायावर उभं राहतो आपण, जसं त्या पद्धतीने. आता आपण विद्यार्थी मित्रांनो बघणार आहोत की ही जी मी तुम्हाला मगाशी सांगितलं की पंचवार्षिक योजना म्हणजे काय, तर तशा आज आपल्याला पंचवार्षिक योजना कुठल्या कुठल्या आहेत आणि त्या कुठल्या कुठल्या साली झाल्या आणि त्या योजनांमध्ये काय काय झालं त्याचा आपण थोडक्यात आढावा घेणार आहोत. पहिली पंचवार्षिक योजना ही 1951 ते 56 झाली. या योजनेत शेती, सामाजिक विकास, जलसिंचन, पूरनियंत्रण, ऊर्जा साधने, ग्रामीण व छोटे उद्योग, मोठे उद्योग, खनिज वाहतूक व दळणवळण, शिक्षण, आरोग्य यावर खर्च करण्यात आला.
आता हे सगळं गरजेचं होतं. त्याला कारण काय? कारण हे खूपच बेसिक गोष्टी आपल्यासाठी होत्या. ह्या झाल्याशिवाय आपला विकास तसं होणं किंवा त्याच्यामध्ये नियोजनबद्धता आणून आर्थिक विकास करायला ही आपली पहिली पायरी होती किंवा पायाभरणी होती असं म्हणता येईल. मी पुन्हा एकदा सांगते की कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये पहिल्या पंचवार्षिक योजनेने काम केलं. तर मुख्य म्हणजे शेती, समाजाचा विकास, जलसिंचन, पूरनियंत्रण, ऊर्जा साधने, ग्रामीण व छोटे उद्योग, मोठे उद्योग आणि खनिजे, वाहतूक व दळणवळण, शिक्षण, आरोग्य यांच्यावरती खर्च करण्यात आला. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये नेमकं काय झालं? 1956 ते 1961च्या दरम्यान ही पंचवार्षिक योजना राबवण्यात आली. या योजनेत औद्योगिकरणाचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट साध्य करायचे होते. दुर्गापूर, भिलाई, राऊरकेला येथील पोलादाचे कारखाने, सिंद्री येथील रासायनिक खतांचा कारखाना, चित्तरंजन येथील रेल्वे इंजिनचा कारखाना आणि पेरांबूरचा आगगाडीच्या डब्यांचा कारखाना, विशाखापट्टणमचा जहाज बांधणीचा कारखाना इत्यादी प्रचंड व अवजड उद्योगधंद्यांचे कारखाने सार्वजनिक क्षेत्रात उभारण्यात आले आणि शेताला पाणी पुरवठा करण्यासाठी भाकरा नांगल सारखी मोठमोठी किंवा दामोदर यासारखी प्रचंड मोठी धरणं उभारण्यात आली आणि या योजनेमुळे राष्ट्रीय उत्पादनामध्ये निश्चितच वाढ झाली. आता आपण बघणार आहोत तिसरी पंचवार्षिक योजना. 1961 ते 1966 या योजनेत उद्योग कृषी विकासाचं संतुलन साध्य करायचं होतं. दरसाल राष्ट्रीय उत्पादनात वाढ घडवून आणणं हे महत्त्वाचं उद्दिष्ट होतं. अवजड उद्योग तसंच वाहतूक आणि खनिज उद्योग विकास, विषमतेचे निर्मूलन करणं आणि रोजगार संधी विस्तार हा मुख्य हेतू होता. परंतु झालं काय की तिसऱ्या पंचवार्षिक योजनेनंतर 3 एक वार्षिक योजना 1966 ते 1969 हाती घेण्यात आल्या. या काळात तीव्र दुष्काळाचा सामना करायला लागला. चीनचं आक्रमण झालं प्लस पाकिस्तानने पण आपल्याशी युद्ध केलं. म्हणजे एका वेळेस 3 संकट आली. पहिलं म्हणजे दुष्काळ, दुसरं म्हणजे चीनचं आक्रमण, तिसरं म्हणजे पाकिस्तानचं युद्ध. यामुळे विकासाच्या कामापेक्षा संरक्षणाकडे व दुष्काळ निवारणाकडे सरकारला अधिक लक्ष द्यायला लागलं आणि मूळ जो मुद्दा होता की अर्थव्यवस्थेवरती ताण पडला आणि अर्थव्यवस्था जी स्ट्रॉंग आपल्याला करायची होती पंचवार्षिक योजनेच्या नियोजनातून, ते न होता आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण अडकून बसलो आणि आपल्या आर्थिक विकासाचा थोडासा समतोल ढासळला. आता चौथी पंचवार्षिक योजना बघूया. 1969 ते 1974 या योजनेचे उद्दिष्ट ठरवताना भारत स्वावलंबी बनावा, मूलभूत उद्योगांचा सरकारने विकास करावा, आर्थिक विकासाचा वेग वाढावा आणि समाजवादी समाजरचना निर्माण करण्याकडे लक्ष पुरवावे असं ठरवण्यात आलं. या योजनेच्या काळात देशातील 14 प्रमुख बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. आता बँकांचं राष्ट्रीयकरण कसं होतं आणि काय होतं मी ते पुढच्या तासाला सांगणारच आहे. पण 14 बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. ही योजना अपेक्षे इतकी यशस्वी झाली नाही. चौथ्या योजना काळात बांगलादेश युद्धाचे परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेला सहन करायला लागले. आता बांगलादेश युद्धाचं परिणाम आपल्याला सहन करायला लागले. पुन्हा बांगलादेश हे आपलं शेजारील राष्ट्र असल्याकारणाने ते साहजिकच होतं. निर्वासित जी लोकं होती त्यांचा खर्च आपल्याला सहन करायला लागला. सरकारी नोकऱ्यांची पगारवाढ, रेल्वे कर्मचाऱ्यांची वेतनवाढ, आंतरराष्ट्रीय बाजारपेठातील पेट्रोलचे वाढते भाव यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला खूप धक्के सहन करायला लागले. आणि त्यामुळे चौथ्या पंचवार्षिक योजनेमध्ये सुद्धा जसा पहिल्या दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये भरपूर प्रमाणामध्ये वेगवेगळ्या गोष्टी करण्यात आल्या आणि त्याच्यातून जो काय फायदा झाला त्या कंपॅरिझनमध्ये तिसऱ्या आणि चौथ्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपल्याला बरेचसे आर्थिक ताण सहन करायला लागले. आता पाचवी पंचवार्षिक योजना 1974 ते 1979. गरिबी दूर करून देश आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्याचं प्रमुख उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलं होतं या योजनेमध्ये. परंतु या योजनेत राष्ट्रीय उत्पादनात वाढ करणं, मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करून देणं, शिक्षण पद्धती अजून सुधारणा, सकस आहार, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, नंतर वैद्यकीय उपचारांच्या सुविधा ग्रामीण भागाला पुरवणं. म्हणजे वैद्यकीय उपचार फक्त शहरी भागात नव्हे तर ग्रामीण भागामध्ये पण वैद्यकीय उपचार झाला पाहिजे. ग्रामीण भागात वीज पुरवठा तसंच दळणवळणाची साधने पुरवण्यासाठी रस्ते बांधले गेले. समाज कल्याणाच्या योजना व्यापक प्रमाणावरती राबवल्या गेल्या. कृषी विकास घडवून आणला गेला. मूलभूत उद्योगधंदे वाढवणे किंवा अन्नधान्य आणि इतर जीवनोपयोग वस्तूंची खरेदी एकाधिकार पद्धतीने करून त्या सार्वजनिक वितरण व्यवस्थांद्वारा गरिबांना रास्त किमतीत पुरवणे अशी उद्दिष्ट नमूद करण्यात आले. आता तुम्हाला माहिती असेल की मला
माझ्या लहानपणी आठवतं की आपल्याकडे जर ते धान्याचं तुमच्याकडे कार्ड असेल तर तुम्हाला कमी किमतीमध्ये धान्य मिळत होतं. अशा पद्धतीने त्याला रेशन म्हणतो वाटतं आपण. तर अशा पद्धतीने लोक त्या रेशनच्या इथे रांग लावून सगळं धान्य वगैरे घेत होतं. तर हे सरकारने जी लोक घेऊ शकत नाही, ज्यांच्याकडे तेवढी परिस्थिती नाही, अशा लोकांना काय केलेलं ते सुविधा पुरवल्या गेल्या. तर त्याचबरोबर जीवनोपयोगी ज्या वस्तूंचं जे खरेदी करतो आपण, त्या खरेदीसाठी सुद्धा एकाधिकार पद्धतीने करून त्या सार्वजनिक वितरण व्यवस्थांद्वारा गरिबांना रास्त किमतीमध्ये पुरवणं, हेच त्याला मी म्हणते की हे सगळं सरकारने डिसाईड केलं की गरीब लोकांनासुद्धा कमी किमतीमध्ये अन्नधान्य मिळावं. 5व्या पंचवार्षिक योजनेच्या काळात दारिद्र्य निवारण व रोजगार वाढवणे शक्य झालं नाही. 1977मध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचा पराभव झाला आणि जनता पक्ष सत्तेवर आला. नवीन पक्ष सत्तेवर आल्यामुळे नव्या सरकारने 5वी पंचवार्षिक योजना 1978च्या मार्च अखेर समाप्त करून एप्रिल 1978 पासून साखळी योजना सुरू केली. आता ही साखळी योजना मात्र पूर्णपणे अपयशी ठरली आणि 1980मध्ये लोकसभेच्या मध्यवर्ती निवडणुका होऊन पुन्हा काँग्रेस पक्ष सत्तेवर आला आणि या सरकारने साखळी योजना बंद करून जुन्या पद्धतीनेच नियोजन सुरू केलं आणि पुन्हा मग 6वी पंचवार्षिक योजना सुरू झाली. ती झाली 1980 ते 1985. या योजनेचा भर दारिद्र्य निर्मूलन व रोजगार निर्मिती यावर होता की देशातलं हे गरिबी हटाव आणि त्याचबरोबर रोजगार लोकांना मिळावे याच्यासाठी चाललं होतं. योजनेची उद्दिष्ट पुढील प्रमाणे होती: अर्थव्यवस्थेच्या विकास दरात लक्षणीय वाढ करणं, गरिबी व बेकारी यांच्या प्रमाणात घट करणं, लोक छोटी कुटुंब पद्धती स्वेच्छेने स्वीकारतील असे धोरण ठरवून लोकसंख्या वाढीवर नियंत्रण ठेवणं. अशा पद्धतीने 6व्या पंचवार्षिक योजनेमध्ये हे कार्यक्रम राबवण्यात आले. त्याचबरोबर एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम, ग्रामीण भूमिहीन विकास कार्यक्रम, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम आणि सलेम पोलाद प्रकल्प. आता विद्यार्थी मित्रांनो, 6व्या पंचवार्षिक योजनेमध्ये ह्या खूप महत्त्वाच्या गोष्टी होत्या. एक म्हणजे एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम, आलं का लक्षात, की ग्रामीण भागाचा विकास करणं. ग्रामीण भूमिहीन विकास कार्यक्रम, ज्या लोकांना भूमी नाही आणि ते दुसरीकडे काम करत असतील, म्हणजे ते रोजंदारीने काम करतात, अशा लोकांसाठी सुद्धा एक प्रकारे त्यांच्या विकासासाठी कार्यक्रम केला गेला, एक प्रकारचं नियोजन केलं गेलं. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम, ग्रामीण भागातल्या लोकांना चांगले रोजगार प्राप्त करण्यासाठी सरकारने वेगवेगळ्या प्रकारच्या योजना तयार केल्या. आणि नंतर सलेम पोलाद प्रकल्प, अशा पद्धतीने हा प्रकल्प करून लोकांना जास्तीत जास्त त्या प्रकल्पामध्ये काम मिळेल, अशा पद्धतीने 6व्या पंचवार्षिक योजनेमध्ये नियोजन केलं गेलं. विद्यार्थी मित्रांनो, ह्या भागामध्ये आपण पंचवार्षिक योजना 6व्या पंचवार्षिक योजनेपर्यंत शिकलेलो आहोत. पंचवार्षिक योजना म्हणजे काय, त्यांची उद्दिष्ट काय, हेही आपण बघितलं. अर्थव्यवस्थेचे प्रकार आपण शिकून घेतले आणि आपण कुठली अर्थव्यवस्था काय केलेली आहे, स्वीकारली आहे, त्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगितलेलं आहे. यानंतर आपण हा पाठ घरी बसल्या बसल्या पान नंबर 15, 16 आणि 17 सलग हे पानं तुम्ही कमीत कमी 2-3 वेळा वाचून ठेवा आणि पुढचा पण धडा वाचून ठेवला तर चांगलंच असणार आहे. आणि या पुढील भाग आपण पुढच्या तासाला बघणार आहोत. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.